मंडळी, ट्रिपला निघायच्या टायमाला टायर, हेडलाईट, टेल लाईट, रिफ्लेक्टर्स, इंडिकेटर्स, वायपर्स बरोबर काम करतात का नाही ते तपासायचं. हा, गाडी हमेशा डाव्या बाजूनच चालवायची. चौरस्त्यावर, घाट रस्त्यावर, अरुंद रस्त्यावर, वळणावर समोरून गाडी येत असताना ओव्हरटेक करायचा नाही. घाट उतरताना वेग नेहमी कमी ठेवायचा. दोन वाहनाच्या मध्ये नेहमी सुरक्षित अंतर ठेवायचं. गाडीच्या पासिंग एवढाच माल गाडीत असला पाहिजे. गाडी ओव्हरलोड म्हणजे अपघाताला आमंत्रण, गाडीची रस्त्याची खराबी आणि दंडाचा बी भुर्दंड. धोकादायक रसायनाची वाहतूक करताना विशेष काळजी घ्यायची. काळा धूर म्हणजे वायू प्रदूषण आणि जादा इंधन, त्यासाठी वेळी सर्व्हिसिंग करायचं. प्रेशर हॉर्न ध्वनी प्रदूषण तर होतच, पण बहिरे पण बी येतं. गाडी दुरुस्त करताना आपण टायर खाली दगड ठेवतो का नाही, मग गाडी दुरुस्त झाल्यानंतर ते दगड उचलून बाजूला टाकायचं काम आपलंच आहे. दांडग्या विश्वासानं वेगानं गाडी चालवायची नाही. अचानक काही बिघडू शकतं. एखादं जनावर आडवं येऊ शकतं किंवा रस्त्यावर अचानक एखादी बंद पडलेली गाडी सुद्धा असू शकते. पावसाळ्यात रस्ते निसरडे होतात का नाही, त्यामुळे वाहनांचा वेग नेहमी काबूत ठेवायचा. रातच्या टायमाला डीपर वापरायचा. बरं, जादा उजेड पाडणारे लाईट नाही वापरायचे. त्यांनी काय होतं, समोरच्या वाहनाला काहीच दिसत नाही आणि अपघात होऊ शकतो. झोप आली असताना वाहन चालवणं अतिशय धोकादायक आहे. खरं म्हणजे रात्री 12 ते पहाटे 5 प्रवास टाळलेलाच बरा, कारण याच टायमाला सगळ्यात जास्त अपघात होतात. एक महत्वाचं, इन्शुरन्स, पासिंग परमिट आणि लायसन्स मुदतीत असन तरच विमा कंपनीकडनं भरपाई मिळते. आणि सगळ्यात महत्वाचं, नशापाणी करून गाडी चालवल्यानेच अपघात होतो. घरी आपले कोणतरी वाट पाहतय हे ध्यानात ठेवायचं. कसं, मोटर वाहन नियम सर्वांच्या सुरक्षेसाठी.